जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। तब्बल 56,44,480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 21 मे 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीत तोरणमाळ गावाकडे जाणाऱ्या रोडवर पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याबाबत खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी सांगितले। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मसावत ते तोरणमाळ जाणाऱ्या रस्त्यावरील राणीपूर दशामाता मंदिराजवळ येऊन थांबले असता अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यावरील नमूद पिकअप वाहनाचा शोध घेत असताना 8:20 सुमारास पथकास मसावत गावाकडून तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन येताना दिसले। त्यावेळी सदर वाहनातील चालक व क्लीनर यांनी पोलीस पथक आल्याचे पाहून वाहन रस्त्यावर थांबवून पळ काढला। त्यावेळी पथकाने वाहनाच्या जवळ जाऊन पाहणी केली असता वाहनाचा क्रमांक MH15HH 8276 असा दिसून आला। सदर वाहनाची पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये अवैध दारूचा मुद्देमाल मिळून आला। त्यान्वये एकूण 26,80,000 रुपये किमतीची अवैध दारू वाहनासह जप्त करण्यात आली। त्याचप्रमाणे सदर दारूचा मुद्देमाल हा मसावत येथील सत्तार ठाकरे याचा असून सदर वाहनातील माल हा त्याच्या राहत असलेल्या घराजवळील रूममध्ये भरलेला असून त्याने रूममध्ये आणखी अवैध दारूचा मुद्देमालाचा साठा केला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पंच असे नमूद ठिकाणी पोहोचले व सत्तार ठाकरे राहणार मसावत अनकवाडे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याच्या घराजवळ अवैध दारूच्या साठ्याचा शोध घेत असताना त्याचे घर बंद दिसून आले। त्यावेळी पथकाने घराची तपासणी केली असता त्या ठिकाणी अवैध दारूचा एकूण 29,64,480 रुपये किमतीचा साठा मिळून आला आहे। तसेच एका व्यक्तीचे आधार कार्ड देखील मिळून आले। सदर कारवाईत एकूण 56,44,480 रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून एकूण 4 इसमांवर मसावत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 193/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65/108-81 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सजन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन रमढेरे, सुनील येलवे, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस शिपाई यशोदी पोरले, राजेंद्र काटके यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।